नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मला खूप आनंद झालेला असतो की कावेरीने सांगितलेलं असतं यश एअरपोर्टवर व्यवस्थित सुखरूप पोहोचलाय. हे ऐकून मा म्हणते की थांबा जावई बापू, तुम्ही थांबा, मी लगेचच आले. आता ती देवाचे आभार मानण्यासाठी म्हणून आतमध्ये जाते. सगळेजण आजूबाजूला जातात. विद्या पण म्हणते की जिजू तुम्ही इथेच थांबा, मी पानं वाढायला घेते. त्यानंतर मग त्याला पाहून, मोहितला पाहून तिथून आता यामी पण निघून जाते. तेव्हा मग सगळे गेल्यावर मोहित जिजू म्हणतात की कावेरी, तू खोटं का सांगितलंस? अगं सगळ्या जणांच्या डोळ्यात किती आशा होती पाहिलीस ना तू. आणि जे यशबद्दलचं हे सत्य आहे, तू सगळ्यांना न सांगून खूप मोठी चूक केली, असं नाही वाटत का तुला? अगं याच्याने खूप प्रॉब्लेम होणार आहेत. बरं जाऊ दे, मी निघतो, स्वतःची काळजी घे, असं म्हणून आता माला कावेरी बघते. मा देवाचे आभार मानत असते की माझं यश सुखरूप पोचू दे आणि तिथे पोचल्यानंतर माझ्या यशची माझं बोलणं होऊ दे, असं म्हणून आता ते निघून जाते. आणि विद्या येते आणि म्हणते की काय झालं? कावेरी वहिनी आणि मोहित जिजू इथेच होते, कुठे गेले असतील ते? तेव्हा मग आता कावेरी वहिनी का गेली हा विचार केल्यानंतर विद्या म्हणते की बहुतेक नवऱ्याशिवाय राहत नसेल, म्हणूनच आपल्या खोलीत निघून गेल्या असतील त्या, असं म्हणून आता ती नॉर्मल झालेली असते. परंतु इथे रूममध्ये आल्यानंतर कावेरी धावत धावत येते आणि तिला जे काही घडलं आहे त्याचा खूप त्रास होत असतो. कारण की आत्तापर्यंत कावेरीसोबत जे काही घडलं त्यामध्ये यश बरोबर होता, परंतु आता यश नाही. आता कावेरीला घेऊन यश कशाप्रकारे त्या घरात आला आणि कावेरीसोबत तो कसा सुखाने संसार करतो हे सगळं तिला आठवत असतं. यश तिला कांदा चिरून देण्यापासून ते नारळ अगदी खोवायला कसं करायचं हे सगळ्यामध्ये यश तिला मदत करत असतो. आणि हे सगळं आता कावेरीला आठवत असतं. आणि यशसोबतच्या सगळ्या आठवणी लग्नानंतरच्या तिच्यासमोर ताज्या झालेल्या असतात. त्याने तिला खूप त्रास होत असतो. तर यश जेव्हा कावेरीला पहिल्यांदा प्रपोज करतो की कावेरी, मला तुम्ही खूप आवडता, मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे, या सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात. त्यामुळे त्याला खूप असं म्हणजे तिला भावूक व्हायला झालेलं असतं. नंतर यश तिला जेव्हा भरवतो, तिच्या जेवणाची घास भरवतो, तिची काळजी घेतो आणि पाया पडत असताना तो कावेरीला पाया पडू न देता स्वतःचाच हात पुढे घेतो. आणि मग हे सगळं आता तिला आठवत असतं की कशाप्रकारे कावेरीला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून यशनेच वाचवलेलं आहे. आणि या सगळ्या सगळ्या आठवणी तिच्यासमोर अगदी अखंडपणे दाटून आलेले असतात. काय करू हे काही समजत नसतं. आणि नंतर आता कावेरी ही दरवाजाजवळ आलेली असते. आता यशच्या प्रत्येक आठवणी तिच्या डोळ्यासमोरून नकळतपणे फिरत असतात. ती आता तिची बॅग घेऊन तशीच असते. कोणाला काय सांगावं काय नाही हे काही तिला कळत नाही. ती फक्त आता खूप त्रासात असते. आजूबाजूला ती बघते यश कुठे दिसतोय का. खाली पर्स टाकते, परंतु यशची कुठेही चाहूल नसते. आता ती तिच्या खोलीचे दरवाजे बंद करून घेते, खिडक्या बंद करून घेते, कारण की किती काही झालं तरी हे वादळ आता थांबणारं नसतं. यश हा कशाप्रकारे प्रत्येक वेळेला कावेरीसोबत तिला प्रत्येक वेळेला सपोर्ट करणं. आणि निघताना कावेरी जेव्हा त्याला सांगते की यश आज जाणं गरजेचंच आहे का, प्लीज नका जाऊ, तेव्हा आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल कावेरी, मी आज गेलो नाही तर मी लगेचच जाऊन येतो, तुमचं यश तुमच्यापासून कुठेही लांब जाणार नाही आहे. तेव्हा कावेरी त्याला म्हणतेही की यश, मी तुमच्याशिवाय कशी जगू मला सांगा ना, मला खरंच नाही जमणार. परंतु तरीही यश तिला म्हणतो की कावेरी, जगावं लागेल, कारण की मी लगेच परत येणार आहे आणि तसंही माझी जागा तुम्हाला घ्यायची आहे. असं आता तिला सगळं बोलणं आठवतं. त्यानंतरचा यशचा म्हणजे झालेला अपघात. यश तिला फोनवरून आय लव्ह यू कावेरी, यू आर माय लाईफ असं जोरात ओरडून सांगत असतो. नंतर यश पडलेला मृत्युमुखी हे सगळं तिला आठवतं आणि तिथे ती आता जोरात रडायला लागते. यश, मी काय करू आता, असं म्हणून ती तिच्या जोरात त्याच्या आवाजाने किंकाळी मारते आणि खूप रडायला लागते. यश प्लीज या ना, तुमच्या या कावेरीला तुम्ही कशी सोडून जाऊ शकता, प्लीज या, काही करा, पण तुमच्या कावेरीकडे तुम्ही परत या, असं म्हणून ती आता रडत असते. आणि या सगळ्यातच खूप त्रास तिला होत असतो, कारण की आपली एक जवळची व्यक्ती म्हणजेच आपला नवरा आपल्यापासून कायमचा नाम निघून गेलाय, आपल्याला आयुष्यातून सोडून गेलाय, याचा तिला त्रास काही सहन होत नसतो. ती एकटीच बिचारी रडत असते. काय करू मी यश, कशी जगू तुमच्याशिवाय? हो, प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत होते की यश नका जाऊ, मला नाही आवडते आज तुम्ही जाणं, परंतु तरीही. तेव्हा मग आता यशला ती समोर बघते, म्हणजेच बेडवर यश आणि कावेरी बसलेले दिसतात. तेव्हा मग कावेरी यशशी गप्पा मारत असते की यश, तुमचा प्रवास कसा झाला आणि तुम्हाला कसं वाटतंय? बरं मला सांगा की तुम्ही तुमचे स्वेटर्स घेतलेत का?
तिकडे लंडनला जाण्यासाठी आणि हो, तुमचे जे गरम स्वेटर आहेत ना, ते 1, 2, 3 मी ठेवून दिलेत. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो, की "एवढे 3?" मग ती म्हणते, की "हो, राहू द्या. गरज पडली तर?" नंतर मग ती म्हणते, की "हे ठेवा." तेव्हा तो म्हणतो, की "हे काय आहे आता कावेरी?" कावेरी म्हणते, की "अहो, हा लिप बाल्म आहे." मग तो म्हणतो, की "लिपस्टिक माझ्यासाठी कशाला?" ती म्हणते, की "लिप बाल्म याच्यासाठी, की तिथे खूप थंडी असेल तर तुमचे ओठ फाटू नयेत याच्यासाठी." तेव्हा आता लगेचच तो म्हणतो, की "अच्छा, म्हणजे माझी कावेरी माझी इतकी काळजी घेते." आता ती तो लिप बाल्म स्वतःच्या हाताने त्याच्या ओठांना लावून देत असते आणि म्हणते, की "असंच तुम्ही लिप बाल्म लावायचं म्हणजे ना तुमचे ओठ अगदी व्यवस्थित राहतील." त्यावेळेला मग आता यश म्हणायला लागतो, "पण कावेरी, तिकडे ज्या लंडन मधल्या मुली असतील त्या माझ्यासारख्या हँडसम मुलाला बघून माझ्या प्रेमात पडणार नाहीत का? आणि मग मला प्रपोज वगैरे केलं तर त्यांनी काय करणार?" मग आता कावेरी मनातल्या मनातच हसते. नंतर मग आता कावेरी म्हणते, की "अच्छा असं आहे तर मग काय करायचं? त्या मुलीला हो म्हणून टाकायचं आणि मग काय आल्यावरती इथे तिच्यासोबत लग्न करायचं आणि मग माला सांगायचं, की 'हे बघ मा, ही तुझी होणारी सून आहे.' असं म्हणून त्या मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर किती मजा येईल ना, म्हणजे अशा बाहेरगावच्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करून समोर याल." तेव्हा मग यश आश्चर्याने कावेरीकडे बघतच राहतो. आणि कावेरी म्हणते, की "मग काय, इथे आल्यानंतर तुमचं अगदी थाटामाटात लग्न लावून देईल आणि मग तुमची तर काय मजाच मजा. तुम्ही आता नाचत असणार. मग काय करणार, धतर-ततर असं म्हणून तुम्ही नाचायला लागणार आणि मी पण त्यामध्ये नाचेन. अगदी मस्त." असं म्हणून ती म्युझिक म्हणत नाचत असते. तेव्हा यश म्हणतो, की "कावेरी, हे काय म्हणताय तुम्ही?" त्याचबरोबर आता इथे कावेरी म्हणते, की "अहो यश, काय म्हणताय म्हणजे काय? आता तुम्ही समोरूनच मला सांगताय, की तुमचं लग्न म्हणजे त्या मुलीशी तुम्ही लग्न करणार वगैरे, तर मग मी काय बोलणार?" यश आता नाराज होतो. तो म्हणते, की "म्हणजे तुमचं माझ्यावर ना प्रेमच नाही. म्हणून तुम्हाला जेलसी वगैरे काहीच फील झाली नाही." कावेरी म्हणते, की "यश, जेलसी कशी फील होईल मला? कारण ना प्रेमात एक गोष्ट फार महत्त्वाची असते, ती म्हणजे विश्वास आणि तो माझा तुमच्यावर खूप आहे. त्यामुळे तुम्ही जरी लंडनला गेलात तरीही तुमच्या कावेरीला सोडून तुम्ही दुसऱ्या कोणाचाच विचार करणार नाही. दुसऱ्या कोणीकडे बघणार पण नाही हे मला माहीत आहे आणि त्याचमुळे त्याच विश्वासावर मी तुम्हाला हे सगळं बोलून दाखवलं आणि तुम्ही विश्वासाने मी सांगू शकते, की तुम्ही मला सोडून दुसरीकडे कुठेच जाणार नाही. माझं इतकं प्रेम आहे आणि इतका विश्वास आहे." तर यश म्हणतो, की "कावेरी, माझ्यावर तुमचा इतका विश्वास आहे तर?" तेव्हा ती म्हणते, की "हो, आहे माझा विश्वास. कारण की किती काही झालं तरीही तुमच्या बाबतीत मी कधीही विश्वास तुटू शकत नाही. आपण दोघं एकमेकांसाठीच आहोत." आणि यश म्हणतो, की "कावेरी नक्की. लंडनहून आल्यावर आपण मला सगळं सांगून टाकायचं." कावेरी म्हणते, की "त्यानंतर मग मला आपण सांगून आपलं खरं-खरं लग्न करायचं यश. आणि त्याशिवाय आता मला काही बरं वाटणार नाही." तेव्हा यश म्हणतो, की "कावेरी पक्का प्रॉमिस. मी आल्यानंतर आपण मला सगळं काही खरं सांगून टाकायचं आणि हे सगळं करून लग्न करायचं." असं म्हटल्यावर आता इथे यश हा कावेरीकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर मग कावेरीला ते दोघंजणही तसे बसलेले दिसतात. ती विचार करते, की म्हणजे इतकं सगळं माझ्या बाबतीत आणि यशच्या बाबतीत घडणार होतं. पण नेमकं हा काय अपशकुन झाला? आता कावेरी आणि यश एकमेकांसोबत किती खुश असायचे हे पाहून कावेरी अगदी खूप रडत असते. म्हणते, की "यश, तुम्ही आल्यावर आपण लग्न करणार होतो ना, आता काय करणार आहे मी एकटी? मला काही समजत नाही. जर असंच घडलं तर मग मी काय तोंड दाखवू? मला माहिती आहे यश, तुम्हाला माझ्या डोळ्यात कधीही पाणी बघवलं जायचं नाही किंवा घरात कोणीही दुःखी असलेलं तुम्हाला आवडायचं नाही. परंतु आता मात्र हे सगळं खूप चुकीचं करून बसलायत तुम्ही. तुम्ही आम्हाला सोडून गेलायत. मग आम्ही कसे खुश राहू शकतो सांगा ना? माझ्या डोळ्यात कसं पाणी नाही येणार? माझ्या डोळ्यात कसं पाणी नाही येणार? कारण तुम्ही आता माझ्यासोबत नाही आहात. तर मग मी काय करू? परंतु आता ही माझी जबाबदारी आहे, की कोणालाही डोळ्यात पाणी येऊ द्यायचे नाही." नंतर कावेरी आता तिथेच रात्रभर झोपी गेलेली असते, कारण की सकाळी तिथेच तिचा अगदी डोळा लागलेला असतो आणि ती उठते आणि उठून आजूबाजूला बघते तर तिथे यश नसतो. फक्त तिच्या मनात दुःख असतं यश गेल्याचं. आता ती पुन्हा रडायला लागते. उठल्या-उठल्या तिला यशची आठवण येते आणि ती त्या आठवणीनेच आता रडत असते आणि विचार करते, की काय करू मी? यश, आता सकाळ झाली आहे, किती काही झालं तरीही तुम्ही गेल्याचं दुःख हे माझ्या मनातून जात नाही आहे. मी कसं सगळ्यांना फेस करू? मी स्वतःचा चेहरा कसा दाखवू? काहीच कळत नाही आहे, असं आता ती स्वतःच विचार करत बोलत असते. त्यानंतर मग आता कावेरी ठरवते, की काही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टींना फेस केलंच पाहिजे आणि म्हणूनच कावेरी आता स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघते आणि म्हणते, की "यश, हे तुमच्या नावाचं माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र. काय करू मी याचं आता? यश, तुम्ही आहात माझ्या मनात आहात कायम. हे मंगळसूत्र माझ्या अंगावर आहे. काय करू मी? कसं करू? काय मला तोंड दाखवू? मला कळतच नाही आहे."
तुम्ही मला सोडून गेलायत, पण या सगळ्याचं दुःख यश तुमच्या नावच्या या हातातल्या बांगड्या, ही तुमच्या नावची कपाळावरची टिकली कुंकू, काय करू या सगळ्याचं मी? यश, आता तुम्ही माझ्यासोबत होतात तर माझं अख्खं आयुष्य या सगळ्याने बहरून गेलं होतं. आता मी काय करू? असं म्हणून ती आता स्वतःला आरशामध्ये ड्रेसिंग टेबलच्या बघते आणि ते पाहिल्यानंतर तिला स्वतःचा चेहऱ्याकडे आता बघवत नसते. आणि कपाळावरची कुंकू हे लावण्याचा अधिकार विधवाबाईला नसतो हे तिला माहीत असतं आणि त्याचमुळे ती कपाळावरचं कुंकू म्हणजेच टिकली आता काढायला निघणार. तेवढ्यातच मागून आवाज देते, कावेरी. तेव्हा आता कावेरी ही शांत बसलेली असते. पटकन हात बाजूला घेते आणि रूमची अवस्था पाहून मला अगदी विचित्रच वाटत असतं. घर अगदी म्हणजेच रूम तिची उद्ध्वस्त, खाली बॅग पडलेली, चादर इकडे तिकडे आहे. हे सगळं काय आहे याचा विचार मला येत असतो. म्हणते की कावेरी, अगं म्हणजे यावेळेला सकाळी उठून तू सगळ्यांसाठी रोज चहा बनवत असते. आज काय झालं? तू उठली नाही? आणि कावेरी, हे काय? तुझ्या अंगावर ही कालचीच साडी आहे. म्हणजे कावेरी, तू तशीच आहेस कालपासून? अंघोळ वगैरे अजिबात केलेली नाहीस. काय झालं आहे कावेरी? तेव्हा कावेरी म्हणते की ते काही नाही. तेव्हा मग ती म्हणते की नाही कावेरी, तू अशी नसतेस. नक्कीच काहीतरी झालं आहे. तू सांगत नाही आहेस. काय झालं आहे? तेव्हा मग आता मला ती म्हणते की खरंच सांगते, काहीच झालं नाही आहे. तेव्हा म्हणते की मला कळतंय. यश इथे नाही आहे ना, म्हणून तुला हा सगळा त्रास होतोय. अगं, मी समजू शकते तुला. तुझ्या मनाची काय अवस्था आहे ते पण मी समजू शकते. त्यावेळेला मग आता कावेरी म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी मला मिस करताय ना. ठीक आहे, काळजी करू नका. मी लवकरच येते फ्रेश होऊन बाहेर. तेव्हा मग म्हणते की मी या पठ्ठ्याला सांगितलं होतं की नको जाऊ म्हणून, पण कळतच नाही आहे. आणि कावेरी, काय गं? मी एक गोष्ट नोटीस केली की यशने तिथे पोचूनही मला फोन केला नाही आहे. कावेरी म्हणते की पोचले नसतील. तेव्हा ती म्हणते की नाही अगं, मी सगळं त्याचं वेळापत्रक लिहून घेतलं होतं पानावर. यशची फ्लाईट किती वाजताची आहे, ती तिथे पोचणार कधी आहे लंडनला, हे सगळं मी लिहिले. आणि जवळजवळ तिथे पोचून 2 तास झाले तरीही या पठ्ठ्याने मला काही कॉल केलेला नाही आहे. मला खरंच कळत नाही की यश असा का वागतोय यावेळेला. मला खरंच टेन्शन आलं आहे गं. म्हणजे तो एअरपोर्टला बसला हे तुझ्याकडून समजले, परंतु त्याचा कालपासून मी आवाजही ऐकला नाही. त्यामुळे मला जरा काळजी वाटते. खरंच कळत नाही काय झाले. तेवढ्यातच तिथे उदय येतो आणि म्हणतो की कावेरी, अगं काय झालं आहे? तुझा फोन आलेला का? म्हणजे तुला फोन आलेला का यशचा? अगं, तो पोचून जवळजवळ 2 तास झाले, पण तो फोनच उचलत नाही. तेव्हा मग आता लगेचच कावेरी म्हणते की ॲक्च्युली त्याचं काय झालं असेल ना भाऊजी, त्यांना वेळ मिळाला नसेल कदाचित. तेव्हा मग लगेच कावेरीला ती म्हणते की नाही, माझं यश वेळेचं कारण कधीच देणार नाही. मग नंतर ती म्हणायला लागते की मग मला असं वाटतंय की कदाचित त्यांचं मोबाईलचं सिम वगैरे खराब झालं असेल आणि इकडचं सिम तिकडे चालत नसेल ना, तिकडे सिम घ्यावं लागत असेल. तेव्हा मग लगेच म्हणते की ठीक आहे ना, तिकडे काय ते कार्ड घ्यावं लागतं. मग त्याने घ्यायचं होतं ना पटकन आणि लावायचा होता ना फोन पटकन. तेव्हा मग लगेचच यशला म्हणजेच उदयला ती म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका उदय भाजी, मी करते कॉल ट्राय त्यांना, बघूया कॉल लागतो का. तेव्हा आता लगेचच माचं डोकं शांत करण्यासाठी कावेरी म्हणते की हे बघा, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. यश पोचेल ना की करतील तुम्हाला कॉल किंवा मेसेज, तुम्ही नका चिंता करू. तेव्हा मग ती म्हणते की काही यशचा मेसेज वगैरे आला तर सांग हो, असं म्हणून उदय तिला घेऊन जातो. आता ते दोघंजणही गेल्यानंतर कावेरी स्वतःचं तोंड दाबते आणि जोरजोरात रडायला लागते. मापर्यंत आवाज पोचू नये यासाठी, कारण की त्या बिचारीला कळत असतं की ती मापासून खोटं बोलते आणि मला तिने खोटं सांगितलं आहे. ती म्हणते की यश या जगात नाही, परंतु तरीही मला मी काही सांगत नाही आहे, याचा खूप त्रास होतोय मला. तर इथे आता नेहमीप्रमाणे देवीची पूजा करते आणि म्हणते की काय झालं असेल, माझं यश अजूनही फोन का करत नाही आहे. पौर्णिमा म्हणते की हे बघा वहिनी, नका काळजी करू, करेल, लवकरच करेल तो कॉल, तुम्ही कशाला चिंता करताय. तेव्हा मग आता म्हणते की नाही गं, चिंता करू नको तर काय करू मला सांग ना. अगं, ह्या यशचं हे नक्की काय चालू आहे ना, मला तेच कळत नाही आहे. म्हणजे दरवेळेला हा मला फोन करतो, पण यावेळेला याचा फोन बिन काही नाही ना, म्हणून मला जास्त काळजी वाटते, बाकी काही नाही. त्यावेळेला मग आता ती म्हणते की बघ, हे सगळं टेन्शनच वाटतंय मला, नक्की काय करायचं. तेव्हा मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते की हो, मला कळतंय वहिनी, पण आता कावेरी म्हणाली आहे ना की तू करेल फोन म्हणून, तर करेल. तेवढ्यातच आता काहीतरी फोनचा मेसेज येतो आणि मग ती म्हणते की कोणाचा तरी मेसेज आलेला आहे, बघा जरा. तेव्हा ती मेसेज बघते आणि म्हणते की अगं, हा तर यशचाच मेसेज आहे. आणि मग यशने मेसेज केलेला असतो की मी अगदी सुखरूप पोचलो हॉटेलवरती आणि हो, मला तिथे म्हणजे कॉल लावता येत नाही आहे, त्यामुळे मी तुला सिम कार्ड घेऊन फोन करतो. आणि मेसेज टाकलेला असतो की मी अगदी सुखरूप आहे, काळजी करू नको, मी तुला उद्या नक्की कॉल करेन. असं म्हटल्यावर आता खुश होते आणि म्हणते की हा बघ, फायनली माझ्या लेकाचा मेसेज आलाच. तर इथे
मोहित दादा हा ओरडत असतो की कावेरी असं का करतेस तू? यशच्या फोनवरून तू त्यांना मेसेज करतेस खरं, परंतु त्या जास्त काळ त्याच्याशिवाय बोलल्याशिवाय राहणार आहेत असं वाटतं का तुला? त्यांना आवाज ऐकावासा वाटणारच ना. मग त्यावेळेला तू काय मॅनेज करशील? नंतर मग आता लगेच म्हणते की थांबा पौर्णिमा वहिनी, मी ना आता ह्याला फोनच करते. ठीक आहे, याला झोपायचं असेल पण माझ्याशी एक शब्द तर बोलूच शकतो ना जरा, की मला आवाज ऐकायचा आहे त्याचा. तेव्हा मग परतच फोन लावते आणि कावेरी यशचा फोन बघते तर माचा फोन येत असतो. तेव्हा मग लगेचच मोहित जीजू म्हणतात की मी तुला सांगितलं होतं ना की त्याचा आवाज ऐकल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. मग त्या फोन करतच राहणार. आता तू काय करशील? तेव्हा आता कावेरी खूप रडायला लागते. काय करायचं हे तिला काही सुचत नसतं. आता इथे बघते आणि म्हणते की हे काय, याने फोन उचललाच नाही. म्हणजे 1 मिनिटं फोन उचलायला काय जातं याचं ना मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग कावेरी आता पुन्हा मेसेज टाकते की इथे माझ्या सिम कार्डचा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे ना माझा स्पीकरचा प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे मला फोनवर बोलता येत नाही आहे. मी म्हणूनच तुला मेसेज टाकला आहे. मी 1-2 दिवसात फोन दुरुस्त करून तुला नक्की कॉल करेन. असा मेसेज आता कावेरी यशच्या मोबाईलवरून मला टाकते. तेव्हा मोबाईल बघते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे हा सुखरूप आहे हे तर समजलं ना, जाऊ दे. या पोराचा स्पीकरचा प्रॉब्लेम झाला आहे गं पौर्णिमा. तेव्हा पौर्णिमा म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना, यश असा काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय फोन करण्याचे टाळणार नाही तुम्हाला. तेव्हा मग शांत होते आणि म्हणते की बरं, आता वाट बघूया कधी याचा फोन येतो. तेव्हा कावेरी टेन्शनमध्ये असते की या सगळ्याला आता मी तोंड तरी कसं देणार आहे. कारण की मी खोटं सांगते, मला आशेवर ठेवते. यश तुम्ही नाहीत, तुम्ही त्याच्या डोळ्यात पाणी बघवलं जायचं नाही तुम्हाला माझ्या. म्हणून मी हे सगळं करते. पण मला कळत नाही आहे हे मी किती दिवस आणखी चालू ठेवणार आहे. किती काही झालं तरीही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की म्हणत असते की काय गं कावेरी, यशचा फोन आला ना की त्याला म्हणाव त्या निशाशी ना जरा बोलून घे. मला माहीत आहे की ती निशा यशशी बोलल्याशिवाय ना काही लग्नाला तयार होणार नाही. त्यावेळेला आपला यशच फक्त त्या निशाला समजावू शकतो हो, असं आता कावेरीला बोलून दाखवते. तेव्हा कावेरी मात्र आणखीनच टेन्शनमध्ये येते. पौर्णिमा काकू म्हणते की कावेरी, ऐकशील ना गं आमचं, सांगशील ना गं यशला त्या निशाशी बोलायला. त्यानंतर मग आता मोहित जीजू आलेले असतात आणि ते कावेरीला म्हणतात की कावेरी, आपल्याला खरंच म्हणजे यशच्या बाबतीतले एक गोष्ट महत्त्वाची आली आहे. ज्या दिवशी जो यशचं ॲक्सिडेंट झालं त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या. तिकडच्या गोष्टींचा पोलिसांनी तपास केला, पण नक्की काहीतरी संशयास्पद होतं, असं आता कावेरीला तो सांगतो. मग आता कावेरी म्हणते की मग नक्की काय करायचं आहे आता पुढे? तेव्हा इथे कावेरी ही या टेन्शनमध्ये असतानाच म्हणते की यशचं एअरपोर्टवर लँडिंग झालं ना, की आपण दोघीजणीही त्याला एअरपोर्टवर आणायला जाऊया का गं कावेरी? असं कावेरीला ती सांगते. तेव्हा मात्र कावेरीला आता काय बोलावं हे काही सुचत नाही. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.